नमस्कार मित्रांनो, काल आपण इंट्रोडक्शन टू सीएसएस केलं आणि आपण स्टाईल ॲट्रिब्यूट वापरून सीएसएस कसे लिहायचे शिकलो. हे करताना जेव्हा रुजुल्स मध्ये त्यांचा होमवर्क करत होते तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम आले आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी आज देणार आहे. पण त्याच्या आधी आपण प्रॉब्लेम ऐकून घेऊया. रुजुल, तुझा काय प्रॉब्लेम होता? मला पूर्ण पॅरेग्राफला एकच स्टाईल द्यायची होती, तर द्यायचं असलं तर मग मला परत वर सगळ्या ह्याला एक एकदा स्टाईल ॲट्रिब्यूट वापरून करावं लागत होतं. ओके, म्हणजे समजा तुझ्याकडे 4-5 पॅराग्राफ आहेत आणि त्या सगळ्यांना सेम कलर सेम सगळं द्यायचंय, तर तुला सगळं परत 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 कॉपी पेस्ट करायला लागत होतं. आणि स्मरण, तुला जर मला कलर चेंज करायचा तर मग मला सगळं परत करायला. ओके, म्हणजे तुला कलर काही असं फॉन्ट असं काही पण करायचंय तर तुला परत सगळीकडे एडिट करायला लागत, राईट? मग बेसिकली तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम सेम होता की तुम्हाला एकच गोष्ट करायची, की तुम्हाला एकच सेम स्टाईल खूप ठिकाणी करायची आहे, पण तुम्हाला ते परत परत लिहायला लागते आणि त्यात काही चेंज करायचं असेल तर तो परत परत करायला लागतो, राईट? ओके, आज या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण बघणार आहोत. प्लस आज आपण एक मस्त गोष्ट करणार आहोत. आज आपण अशी गोष्ट शिकणार आहोत, ऍक्च्युअल लाईव्ह youtube.com वर जे चिप कॉम्पोनंट येतात, वरती जे चिप कॉम्पोनंट असतात, मी तुम्हाला दाखवतो चिप कॉम्पोनंट म्हणजे काय, ते कॉम्पोनंट बनवायचे कसे हे आज आपण शिकणार आहोत. त्यामुळे आपण ऍक्च्युअल एका लाईव्ह वेबसाईटचा पार्ट सेम टू सेम बनवायचा कसा हे शिकणार आहोत आपल्या HTML आणि CSS वापरून. तर लेट्स स्टार्ट. CSS सिलेक्टर्स म्हणजे काय असतं की अशा काही प्रकारचं CSS डिक्लेरेशन असतं ज्याने आपण ठरवू शकतो किंवा सांगू शकतो की कुठल्या कुठल्या टॅग्सना कुठल्या कुठल्या पार्टला हे CSS लागेल. प्लस ह्याच्यामध्ये क्रिएट यूट्यूब लाईक चिप कॉम्पोनंट. तर हे समोर दिसते तुम्हाला, हे ऑल मिक्सेस म्युझिक स्टॉक मार्केट जावास्क्रिप्ट, ह्याला म्हणतात चिप्स. तर हे कॉम्पोनंट ॲक्च्युअल यूट्यूबवर असतात, ते आपण बनवून बघणार आहे. फाईन. ओके, तर आपण आता एक नवीन टॅग शिकणार आहे, त्याला म्हणतात स्टाईल टॅग. ओके, आत्तापर्यंत आपण जेवढे काही कॉम्पोनंट बनवले, जेवढे काही तर ते आपण कुठे लिहित होतो? बॉडीमध्ये, राईट? आता आणि HTML ला आपण हेड आणि बॉडी असे दोन गोष्टी आपण पाहिलं होतं बघा फर्स्ट डेला, आठवतंय? तर आज आपण हा स्टाईल जो कॉम्पोनंट आहे तो हेड मध्ये लिहिणार आहे, ठीक आहे? आणि आपण त्याच्यामध्ये स्टाईलमध्ये CSS सिलेक्टर्स लिहिणार आहे, जे आपल्याला ज्यांनी आपण सिलेक्ट करू शकतो कुठल्या एलिमेंटला हे लागेल. ओके, तर आपण काय करूया, एक वेब पेज स्टार्ट करू आधी सगळ्यात पहिले. तर आपण जे आत्ता H1 वगैरे सगळं आहे तर तसं ठेवूया. आपण असं बघितलं तसं आपण मेटा वगैरे काढून टाकू, म्हणजे तुमचे HTML थोडंसं कमी होईल. आणि इथे आपण नाव टायटल बदलूया की CSS सिलेक्टर्स. ओके, आणि एक आपण टायटलच्या खाली स्टाईल टॅग टाकूया. ओके, स्टाईल आणि /स्टाईल. आता हे बघा, हे लक्षात घ्या, तो आपण हेड आणि /हेडच्या मध्ये स्टाईल लिहितोय, बॉडीच्या आतमध्ये लिहित नाहीये. ओके, आणि स्टाईल वर आता मी तुम्हाला एक बेसिक स्टाईल लिहून सांगतोय. ओके, तर पण ते लिहायच्या आधी काय करू, आपण काल जे केलं होतं ना तसं आपण इथे स्टाईल ॲट्रिब्यूट लिहू, इथे डबल कोट करू आणि ह्याला ना या स्टाईलला, ह्या H1 ला, हे जे आपलं होतं ना त्या H1 ला आपण म्हणू कलर रेड. ठीक आहे? ओके, आता बघा H1 ला स्टाईल अप्लाय झाली, कलर रेड झाला, आणि मी ह्याला म्हणूया की माय पेज हेडिंग, म्हणजे छोटं छोटं करून टाकू. ठीक आहे, फाईन. आता परत एक समजा अजून एक काहीतरी आपल्याला लावायचं असेल ह्याला की टेक्स्ट ट्रान्सफॉर्म आणि अप्पर केस. ह्याने काय होतं माहिती आहे, हा एक बोनस टॅग तुम्हाला CSS डिक्लेरेशन तुम्हाला सांगतो, ज्यांनी जे काही तुम्ही टाईप कराल ते सगळं कॅपिटल लेटरमध्ये होतं आहे बघा, माय पेज हेडिंग. ओके, आता आम्हाला ही स्टाईल इथे न लिहिता इथे टाकायची असेल तर मला काय करता येईल? आता त्यासाठी काय करायचं की आता आपल्याला काय करायचं, सगळ्या H1 ला ही स्टाईल लावायची, राईट? तर आता मी काय करतोय, इथे मी H1 लिहितो, स्पेस कर्ली ब्रॅकेट स्टार्ट आणि एंड लिहिले. ओके, आणि हे जी स्टाईल लिहिली तर इथे जे लिहिलं ना हे मी कट करून जे टाकतो, म्हणजे बघा सेम प्रकार लिहिला आहे की
डिक्लेरेशन मधलं नेम कोलन व्हॅल्यू, परत नेम कोलन व्हॅल्यू, सेमी कोलन प्रत्येकाच्या एंडला आहे. हां, फक्त हे कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिलं आहे बघा, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट, कर्ली ब्रॅकेट एंड आणि H1. ओके. आणि आता काय करतो बघ, इथे मी इथून हे सगळं काढून टाकतो मी. तरी सुद्धा बघा हे रेडच आहे अजून. आता समजा मी अजून एक H1 टाकलं. हां, ओके, अजून एक H1 टाकलं आणि म्हणलं की हे सेकंड हेडिंग. हां, तर काय होईल? ते पण रेड होईल कारण की हे बघा, हे ते पण पण हे. H1च आहे. राईट. म्हणजे काय करतं हे स्टाईल की H1 जेवढे टॅग येतील, हां, जेवढे H1 टॅग येतील त्या सगळ्या H1 टॅगला तो सेम स्टाईल अप्लाय करेल. ठीक आहे. तर आपण काय करूया की आपण ह्याला H2 साठी पण लिहूया आणि ह्याला ब्लू करून टाकूया. हां, आणि जे आपण कॅपिटल करतोय ते काढून टाकूया. आणि मग आपण काय करू, ह्या टॅगला H2 करून टाकू. हां, ठीक आहे. जे H2 येतील ते ब्लू होतील. एक्झॅक्टली. तर जेवढे H2 होतील तेवढे ब्ल्यू होतील. तर ह्याला हा जो पहिला सिलेक्टर आहे टाईप आहे. हां, मग मी काय केलं बघा, पहिला H1 कर्ली ब्रॅकेट एंड, नंतर H2 कर्ली ब्रॅकेट एंड. तर हे टॅग बेस सिलेक्टर आहे. हा सगळ्यात सिम्पल सिलेक्टरचा टाईप आहे. ओके. आता आपण बघूया लगेच या कुठल्या प्रकारचे सिलेक्टर्स असू शकतात. तर हे बघा, आता हे बघा, पहिल्यांदा आपण पाहिलं की टॅग नेमचं सिलेक्टर. जसं हा टॅग नेमचं सिलेक्टर आहे, जसं मी एक्झाम्पल दिलं आहे P. तर तो काय करतो, सिलेक्ट्स ऑल द एलिमेंट्स बाय टॅग नेम. जसं आता हे ह्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं H1 आणि H2 असे दोन. ओके. आता हा क्लास नेमचा सिलेक्टर आहे. हां, तर हे काय माहिती आहे का, हे हेडिंग बघा मी एक्झाम्पल दिलं आहे. तर हे काय माहिती आहे का, समजा तुम्हाला सगळे H1 H2 सगळे एक ब्लू हवेत, पण तुम्हाला एकच स्पेसिफिक H2 ला वेगळ्या रंगात द्यायचं, ग्रीन. तर तुम्हाला आत्ता करता येतं का ह्याच्यात? नाही. राईट. कारण H2 सगळे H2 ला ब्लू लागेल. राईट. आता मी काय करणार आहे, मी H2 ला इथे कॉपी करणार आहे, पेस्ट करणार आहे. या H2 ला मी इथे पेस्ट करणार आहे आणि फक्त इथे एक नवीन गोष्ट करणार आहे मी इथे बघा, इथे मी काय म्हणतोय, क्लास ॲट्रिब्यूट. हां, क्लास म्हणणार आहे की हा ग्रीन हेडिंग किंवा माय सेकंड हेडिंग असं नाव देतो. सेकंड H2. हां, सेकंड H2 असं नाव देऊ शकतो आपण. तर सेकंड H2 आणि डिफरंट हेडिंग असं नाव. ठीक आहे. आता हे ब्लूच झालं, कारण काय झालंय, कारण H2 ला आपण हा कलर लावलेला आहे. ओके. पण आता आपण एक नवीन क्लास लिहिणार आहे बघा, इथे डॉट, आणि आपण क्लासचं नाव काय दिलं होतं, सेकंड H2. राईट. सेम इथे मी लिहिलं आहे सेकंड H2. आणि इथे मी कलर ग्रीन केला. ओके. झालं ग्रीन. ओके. आता फक्त एक गंमत सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये, कॅस्केडिंग स्टाईल शीटला कॅस्केडिंग का म्हणतात माहिती आहे? कारण जर दोन स्टाईल शीट एकाच एलिमेंटला अप्लाय होत असतील, हां, तर दोन्हीचं मिक्स होऊन अप्लाय होतं. मग तुम्हाला गंमत सांगतो परत. आता ह्या H2 ला ही पण स्टाईल शीट अप्लाय होणार आहे, जे या H2 मुळे, टॅगमुळे. आणि क्लास लिहिल्यामुळे, हा क्लास लिहून हा क्लासनी स्टाईल शीट बनवली, डॉट लावून, हे बघा, डॉट सेकंड H2, त्यामुळे ग्रीन पण अप्लाय होणार आहे. ओके. तर आधी ग्रीन आहे मग ब्लू आहे. राईट. सॉरी, आधी ब्लू आहे मग ग्रीन आहे, त्यामुळे त्याचा कलर ग्रीन झाला. पण समजा मी इथे फॉन्ट साईज दिलं सपोज. हां, इथे मी म्हटलं फॉन्ट साईज आणि 10 पिक्सल. हां, तर तो खालच्या आणि वरच्या दोन्हीला अप्लाय होईल. हे बा, दोन्ही छोटे झाले, दिसले. समजा याला म्हटलं फॉन्ट साईज 14 पिक्सल. हे बा, दोन्ही आपल्याला होईल. समजलं. पण आता मी हा फॉन्ट साईज इथे बदलत चाललं तसं, पण मी हा फॉन्ट साईज समजा इथे खालच्यात परत टाकला आणि त्याला वेगळी व्हॅल्यू दिली, तर मात्र हे बा, दोघांना वेगळ्या साईज येईल. ओके. का वेगळी व्हॅल्यू आली? कारण पहिल्यांदा फॉन्ट साईज 18 होला, H2 हे दोघांना अप्लाय झालं. पण ह्याच्यामध्ये आपण काय केलं, परत तेच लिहिली प्रॉपर्टी. हां, आणि त्याचा व्हॅल्यू बदलली. त्यामुळे क्लासचं हे नंतर अप्लाय झालं. समजलं. आता समजा मी इथून कलर ग्रीन काढून टाकला. हां, हे बघा, ग्रीन काढून टाकला, तर काय होतं बघा, ब्लूच राहतंय, कारण इथे ब्लू वरती दिलेला आहे. हां, पण खाली फॉन्ट साईज वेगळा दिला आहे, त्यामुळे तेवढा चेंज होतोय. आणि समजा मी हे सगळंच काढून टाकलं आतलं, तर या H2 आणि ह्याच्यामध्ये काहीच सेम उरत नाही.
हां, काही डिफरन्स उडत नाही, सगळं सेम आहे. लक्षात आलं? ओके. आता मी काय करतो, मगाचं आपलं जे सेकंड H2 वाला केलं होतं तेच करून ठेवतो. याला फक्त कलर ग्रीन करून ठेवतो. ठीक आहे, फाईन. तर लेट्स सी थर्ड टाईप ऑफ. हां, आता जसं आपण क्लास ॲट्रिब्यूटनी केलं तसंच आय डी ॲट्रिब्यूटनी पण CSS सिलेक्टर करता येतो. तर आय डी ॲट्रिब्यूट काय आहे आपण अजून बघितलेलं नाही आहे. आय डी ॲट्रिब्यूट म्हणजे काय असतं की आपण प्रत्येक HTMLचा आपला जो टॅग असतो त्याला एक युनिक आय डी देऊ शकतो. जसं स्कूलमध्ये तुम्हाला आय डी मिळतो आणि रोल नंबर मिळतो का, तुमचा रोल नंबर असतो तो दुसऱ्याला नसतो, राईट. तुझा रोल नंबर जो आहे त्यात तो कॉल केला की तुम्ही म्हणता येस मॅम, प्रेझेंट मॅम, राईट. तसंच प्रत्येक HTMLच्या एलिमेंटला आपल्याला एक रोल नंबर किंवा असं आय डी देता येतो, त्याला नाव देता येतं. ओके, पण ते नाव युनिक पाहिजे. आपल्या क्लासमध्ये 2 जणांना सेम रोल नंबर असतो का, नाही. ओके, तर आता मी परत एक H2 बनवतोय. ओके, ठीक आहे. फक्त यावेळेला मी काय करणार आहे, याला इथे मी आय डी देणार आहे. ओके, आय डी देणार आहे की आणि आय डी असं कॅमल के सारखं देतात, माय थर्ड हेडिंग. हां, फाईन. आणि ह्याच्यामध्ये मी लिहिणार आहे की थर्ड हेडिंग. हां, आता हे बघा, याला बाय डिफॉल्ट काय झालं, ब्लूवाला H2 वाला हा लागला. हां, पण जसं बघा आता क्लास लिहिताना आपण डॉटनी सुरू केलं होतं, डॉट सेकंड. हां, तसं मी काय करणार आहे, आता हे माय थर्ड हेडिंग कॉपी करणार आहे आणि त्याला मी हॅशनी करणार आहे. ठीक आहे. आणि इथे मी काय करणार आहे, कलर इक्वल टू कलर काय केला मी, आणि इथे मी काय करतोय, ग्रे करून टाकतो. ठीक आहे, हे बघा 1 2 3. तर आपण काय केला, पहिला सिलेक्टर क्लासनी केला. हां, पण मी असं म्हटलं की युनिक आय डी असतो, राईट. त्यामुळे क्लास समजा तुम्हाला 2 H2 असे बनवायचे असतील जे सेम क्लास नेम आहे तर तुम्हाला करता येतं. हां हां, हे बघा. हां, पण 2 आय डी नाही सेम पाहिजेत. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं. आता समजा तुम्हाला ह्या सगळ्या हेडिंगचा कलर बदलायचा आहे. जसं म्हणून तुला जो प्रॉब्लेम होता ना, सगळ्या हेडिंगचा तुला कलर बदलायचा आहे, तर तुला करता येईल का इथे. या H2 मध्ये जाऊन या ब्लूच्या ऐवजी आपण येलो ऑरेंज म्हणलं तर सगळ्या हेडिंग ज्यांना डिफॉल्ट हेडिंग लागला त्यांना ऑरेंज कलर लागणार आहे. जर आपण इथे कलर बदलला नसेल तर. म्हणजे बघा मी काय करतो, या सगळ्यामध्ये जाऊन काय करतोय, या सगळ्यामध्ये फक्त मी इथे टेक्स्ट ट्रान्सफॉर्म, टेक्स्ट डेकोरेशन किंवा टेक्स्ट अलाइन असं बदलतोय. हां, इथे राईट करतो आणि या टेक्स्ट अलाइन याला इथे सेंटर करतो. हां, जे आपण शिकवलोत ना, हे डिक्लेरेशन शिकलोय. हां, मात्र सगळ्यांना मी ऑरेंजच कलर दिला. ते बघ, हे सगळे ऑरेंजच झाले. आता तू सगळ्यांना रेड करायचं का सगळ्यांना रेड करायचे, तर एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना रेड करता येतं. अशाला तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना याने. ओके, आता तुम्हाला काय हवं माहिती आहे का, तुम्हाला सेम क्लास हवा आहे म्हणजे हेडिंग. हां, पण तो H3 ला असेल तर म्हणजे आता तुम्हाला ना हेडिंग नावाचं खूप क्लास बनवायचे, पण ते H3 ला लागला तर वेगळी स्टाईल आणि H2 ला लागला तर वेगळी स्टाईल घ्यायची. हां, तर आपण काय करायचे, आता बघा, आता मी काय करतोय, मी हेडिंग सेकंड H2 लिहिलाय ना. हां, ह्याचं नाव बदलून टाकतो. ह्याचं नाव आपण फक्त काय हेडिंग करूया. ठीक आहे, हे हेडिंग करूया आणि हे हेडिंग करूया, हे हेडिंग करूया. ठीक आहे, मग इथे पण सेकंड H2. हां, आता आपण आउटपुट तसंच राहिलेलं आहे. हां, आणि ह्याच्यात अलाइन राईट केलं ना, त्याला ह्याला कलर पण हे करूया म्हणजे आपल्याला समजेल की आपले हे कुठले आहेत. हां, ओके, हे 2 आपले हेडिंग क्लासवाले आहेत. ओके, आता मी असा एक क्लास लिहितोय जो फक्त H3 टॅग आला, H3. हां, किंवा P मध्ये P टॅग आला आणि हेडिंग असेल, हां, त्याला क्लास तरच अप्लाय होईल. ओके, तर P टॅग आणि हेडिंग म्हणजे मी काय करतोय, याला टेक्स्ट अलाइन हे न करता इथे रेड करतोय आणि टेक्स्ट अलाइन सेंटर करतोय. ठीक आहे, पण त्याला H2चा अप्लाय नाही होणार कारण P टॅग येतो, राईट. आता बघा, आता मी काय करतोय, मी P टॅग लिहितोय. हां, /P लिहितोय आणि इथे मी क्लास इक्वल टू हेडिंग देतो. हां, ओके, माय इथे दिसेल. हां, त्याला काय अप्लाय झालं बघा, आता रेड आणि सेंटर अप्लाय झालं. हां हां, पण आता हा जो आहे ना, हा खालचा जो टॅग आहे ना,
इथे मी काय करतोय, एक वेगळाच टॅग घेतोय, स्पॅन म्हणून. स्पॅन टॅग आपण शिकलो नाही ना. स्पॅन टॅग म्हणजे स्पॅन टॅग काहीच करत नाही. म्हणजे स्पॅन मध्ये तुम्ही नुसतं टेक्स्ट लिहिलं ना, समजा काही पण, हे बघ माय स्पॅन, हां, तर तो ॲक्च्युली त्याला स्लॅश स्पॅन, सॉरी इथे आलं पाहिजे स्लॅश स्पॅन, हां. तर हे बघा त्याला काहीच होत नाही, नॉर्मल टेक्स्ट राहतं. ओके, आपण आता मी काय करतोय, या स्पॅनला पण क्लास लावतोय बघ, क्लास इक्वल टू हेडिंग, जो आपण वरती दिलाय. पण बघा हे ब्लू झालं. हां, मी क्लास हेडिंग इथे पण लावलंय, पण क्लास हेडिंग इथे पण लावलंय, पण हा ब्लू झाला आणि हा रेड झाला. असं का झालं? कारण हे बघा, हे बघा वरती मी काय डिक्लेरेशन दिलंय, एक मी नुसतं हेडिंग म्हणलंय. ओके, त्याच्यामध्ये सॉरी नुसतं हेडिंग म्हणलंय, त्याच्यामध्ये मी काय म्हणलंय की अलाइन राईट आणि कलर ब्लू. ठीक आहे. हां, पण पी हेडिंग मी जे म्हटलंय, हां, त्या हे फक्त जर टॅग पी असेल, पॅरेग्राफ असेल, तरच हे अप्लाय होणार आहे. समजतंय? आणि त्याला नाही टॅग. हां, ह्याचा टॅग स्पॅन आहे. पण समजा आता बघा, आता या स्पॅनला मी इथे पी करून टाकतो परत, हां, असं, तर लगेच ते पण मी क्लास बदलला का नाही बदलला. ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन नाही होते ना. ओके ओके, आता आपण काय करूया, खाली येऊन आता एक वाईल्ड कार्ड दाखवू तुम्हाला. वाईल्ड कार्ड, आता स्टार म्हणजे काय माहिती आहे का, सगळं जे काय आहे ना सगळं. हां, तर स्टारला काय करतो आता मी, आता बस सगळ्यांना कलर सेट केले, सगळ्यांना आहे बाई, काही ब्लू आहेत काही हे आहेत, राईट. आता मी इथे येऊन काय करतोय, मी कलर काय करतोय, ब्लॅक करून टाकतोय. आणि तर काय होईल, बाय बेसिक सॉरी कलर काय करतो, इथे काहीतरी वेगळं नाव देतो आपण, ब्लॅक नको, पण आपलं ब्लॅक डिफॉल्ट असतो. तर स्टारला कलर किंवा बॅकग्राऊंड करू, बॅकग्राऊंड. तर स्टार म्हणजे सगळ्याला लागलं, सगळ्याला. ओके, सगळं जे काय असेल ते. ओके, वाईल्ड कार्ड म्हणतात त्याला. ओके, त्याचं आपण डिटेलमध्ये नंतर बघू परत. ओके, आता समजा तुम्हाला हवं आहे की कुठलेही 2-3 वेगवेगळे तुम्ही जे क्लासेस लिहिलेत, हां हां, त्याला सेम गोष्टी तुम्हाला परत परत लिहायच्या नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं हवं आहे की सगळ्याला फॉन्ट एरियलच असावा. हां, तर आता मी आता काय करतो बघा, मी इथे H1 H2 ह्याच्यामध्ये काय केलं मी बघा, कलर रेड दोनदा झालंय. हां हां, आणि फॉन्ट सगळ्यांना समजा तुम्हाला हवं की काही काही गोष्टी कॉमन करायच्या आहेत. आता मी काय करतो, हे सगळं डिलीट करून टाकतो 2 मिनटं. मी काय करतोय, मी H1 H2 पॅरेग्राफ, हां, किंवा डॉट हेडिंग जे आपलं होतं ना, हेडिंग आहे या सगळ्यांना, हां, आणि प्लस या सगळ्यांना प्लस पी डॉट हेडिंग. हां, हे सगळ्यांना तुम्हाला एकच हे हवं आहे की फॉन्ट फॅमिली काय हवी आहे. सपोज आपण घेतलं कुरियर न्यू. ओके, हे असं कम्प्युटर कोडसारखा फॉन्ट दिसतो. हां, आणि मग नंतर तुम्ही परत मगाशी केलं होतं तसं आपण डिफाईन करूया की H1ला काय हवं आहे तुम्हाला, ह्याला कलर समजा ब्लू हवा आहे किंवा रेड हवा आहे, मगाशी होतं तसं. हां, मग H2ला काय हवं आहे, कलर ब्लू हवा. हां, मग इथे आपल्याकडे H3 आहे का खाली, नाही, पण H2 सॉरी क्लास हेडिंग लावलं तर काय हवं आहे, डॉट हेडिंग केलं तर काय हवं आहे, ऑरेंज हवा. ओके, आणि आपण हे पण पाहिलं ना की पीला हेडिंग असेल, हां, म्हणजे फक्त पॅरेग्राफला हेडिंग असेल तर ऑरेंज पण नको आपल्याला. काय हवं आहे, पी डॉट हेडिंग असेल तर आपल्याला काय हवं आहे, कलर ब्लॅकच ठेवायचा सपोज, किंवा ब्लॅक नको, ग्रीन करू, ग्रीन. समजलं? हे काय केलं आपण बघा, कॉमा देऊन, कॉमा सेपरेट करून जेवढे काही आपले क्लास आहेत ते सगळे लिहिले, त्यातलं कॉमन जी गोष्ट करायची आपल्याला सगळ्यांना फॉन्ट लावायचा तो इथे केला. ओके, आता बघा, आता इथे समजा मी टेक्स्ट डेकोरेशन लिहिलं, समजा टेक्स्ट किंवा टेक्स्ट अलाइन म्हटलं, टेक्स्ट अलाइन आणि सेंटर. हां, तर जे काय सगळ्यांना कॉमन लागेल कशाला. पण समजा तुम्हाला याला नाही लिहायचं आहे, तुम्हाला हवं आहे की फक्त पॅरेग्राफवाला हेडिंग आहे ना, किंवा सॉरी हेडिंग 2 आहे ना,
त्याला सेंटरला हवा आहे, तर तिथून काढून टाकलं आणि इथे लावलं तर फक्त हेडिंग 2 तेवढे सेंटरला राहिले. ना सिलेक्टर लक्षात आले? हो. ओके. आता आता आपण ॲक्च्युली आपण काही हा एक सिलेक्टर आहे पहा, सिलेक्टर अँड चाइल्ड, तो आपण वापरणार आहे शेवटच्या ह्याच्यात. पण त्याच्या आधी आपण काही थोडेसे 2-4 अजून CSSचं डिक्लेरेशन शिकू, कारण आपल्याला काय बनवायचं आहे, यूट्यूब राईट, यूट्यूबचा तो पार्ट टॅग्सवाला. तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवतो आपण काय बनवणार आहे ॲक्च्युली. आपण यूट्यूबवर गेलो तर इथे हे दिसतंय पाहिलं, हां, स्टॉक मार्केट, जावास्क्रिप्ट, बॉडी बिल्डिंग, हे बघा हे दिसतंय. तर हेच आपण एक्झॅक्ट कसं बनवायचं शिकवणार मी तुम्हाला. ओके. तर मी हे काय करतो, हे सगळं काढून टाकतो. आता हे लिहिलेलं हे पण काढून टाकतोय, सेव्ह करतोय, सगळं सगळं गेलं. ओके. आणि आपण हे 2-4 नवीन ॲट्रिब्यूट शिकूया काय करायचं. तर डिस्प्ले, हां, डिस्प्ले असा ॲट्रिब्यूट आहे जो आपण पुढे खूप डिटेलमध्ये शिकणार आहे, त्यामुळे मी आत्ता ह्याच्यात तुम्हाला फार एक्सप्लेन नाही करणार आहे. पण डिस्प्ले म्हणजे हे आपण ज्या एलिमेंटला ज्या एलिमेंटला आपण CSS डिक्लेरेशन करणार तो दिसावा कसा. ब्लॉक म्हणजे काय, ब्लॉक म्हणजे तो पूर्ण स्क्रीनची विड्थ घेतो. इनलाईन म्हणजे आपल्या टेक्स्टसारखा असतो, जो आपण पॅराग्राफमध्ये टेक्स्ट टाईप करतो ना तसा असतो. आणि इनलाईन ब्लॉक म्हणजे काय, त्याला विड्थ हाईट वगैरे देता येते, हां, पण तो पूर्ण विड्थ नाही घेत. ते हे नंतर आपण डिटेलमध्ये बघणार आहे, हे कन्फ्यूज नका करू. त्यामुळे आपण आत्ता करूया डिस्प्ले इनलाईन ब्लॉक आपण वापरणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. पॅडिंग तुम्हाला मी शिकवलेलं आहे बघा. मला सांगा बरं पॅडिंग काय असतं. मी तुम्हाला सेल पॅडिंग शिकवलं होतं, आठवतंय? सेल पॅडिंग आणि पॅडिंगचं सिमिलर फंक्शन आहे. त्याची सेलचे बॉर्डर एंड पासून मधली किती जागा सोडायची हा पॅडिंग आहे. ठीक आहे. ओके. बॉर्डर तुम्हाला माहिती आहे बॉर्डर काय असते. ओके. बॉर्डर, याच्या बॉर्डरमध्ये 3 गोष्टी आहेत. हां हां आधी पॅडिंगमधली एक गोष्ट झाली सांगायची मला. पहा, पॅडिंगचं सिंटॅक्स असं असतो की पॅडिंग आणि व्हॅल्यूमध्ये असं द्यायचं, 4 व्हॅल्यू द्यायच्या. तर 4 व्हॅल्यू म्हणजे काय माहिती आहे का, वरून किती पॅडिंग हवं. पहिली म्हणजे टॉप, दुसरी राईट, तिसरी बॉटम आणि खालची लेफ्ट. टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट सगळीकडून किती जागा सोडायची हे ते पॅडिंग आहे. समजलं? ओके. तर बा टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट. आणि बॉर्डरचं कसं आहे बघा. बॉर्डर म्हणजे फर्स्ट काय, किती जाडी बॉर्डर हवे तुम्हाला. 1 पिक्सल म्हणजे एकदम पातळ बॉर्डर, ती जाड 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 करायची असेल तर हे. हां, मग दुसरं बॉर्डरचं टाईप आहे, आणि नंतर बॉर्डरचा कलर आहे, आणि लास्ट आहे बॉर्डर रेडियस. तर ह्या सगळ्या ॲट्रिब्यूट्स आपण एकदा वापरून बघू, म्हणजे तुम्हाला समजेल नीट. आणि नंतर आपण ह्यांचं कॉम्बिनेशन करू आणि चिप्स बनवू. ठीक आहे. तर लेट्स डू दॅट. ओके. आपल्याला काय काय वापरायचं आहे, डिस्प्ले, पॅडिंग, बॉर्डर आणि बॉर्डर रेडियस. ठीक आहे. ओके. आता मी काय करतोय, मी इथे एक स्पॅन टाकतोय. हां हां आणि स्पॅनमध्ये मी म्हणतोय की दिस इज अ चिप आणि स्पॅन. ठीक आहे. फाईन. आणि मग आता बघा मी स्टाईलमध्ये काय करतोय, स्टाईलमध्ये येऊन मी याला ना नुसतं एक, आता मी काय करतो बघ, याला एक क्लास लावणार आहे मी. क्लास इक्वल टू चिप, हां, आणि डॉट चिप, राईट. आणि मी बॅकग्राऊंड कलर देणार आहे, हां, असा लाईट ग्रे कलर देणार. ठीक आहे. दिसतंय? आता बघा, हां, तुम्हाला मी सांगितलं होतं की स्पॅनला त्याचं काहीच नसतं. तर आता मी ह्याला डिस्प्ले लावलेलं नाही आहे, डिस्प्ले ॲट्रिब्यूट, डिस्प्ले ब्लॉक, इनलाईन ब्लॉक काही केलेलं नाही आहे. हां, तर समजा मी असे 2 स्पॅन टाकले. हां, दिस इज चिप. आणि आता बघा आपण यूट्यूबवर काय आहे बघा, ऑल, स्टॉक मार्केट्स, जावास्क्रिप्ट, बॉडी बिल्डिंग. ठीक आहे. तर आपण म्हणलं की इथे ऑल मार्केट्स, जावास्क्रिप्ट, जावास्क्रिप्ट, हां, बॉडी बिल्डिंग. ओके. आणि कम्प्युटर प्रोग्रामिंग गेम शोज त्यामुळे बनवून टाकू.
आता हे बनवलं दिसतंय हां. तर त्याला बघा, त्याला पॅडिंग नाही आहे, काही नाही आहे, राईट. आता आपण एक एक तो डिक्लेरेशन मी तुम्हाला शिकवत होतो ते करायला सुरुवात करू काय. आता मी आधी याला डिस्प्ले इनलाईन ब्लॉक करतोय हां. ओके, मी काय करतोय, डिस्प्ले इनलाईन ब्लॉक हां. आता हां, डिस्प्ले इनलाईन ब्लॉक करायच्या आधी आपण काय करू, आता आपण आधी आपण काय करूया, पॅडिंग देऊया हां. पॅडिंग देऊया. बरं, टॉपवरून काय करूया, टॉपवरून 4 पिक्सल ठेवूया हां. राईटवरून 12 पिक्सल ठेवूया. परत टॉप राईट बॉटमवरून परत 4 पिक्सल ठेवूया आणि लेफ्टवरून 12 पिक्सल ठेवूया हां. पण मी आता हे अप्लाय केलं हां पॅडिंग, पण इथे लागतच नाही आहे बघा. म्हणजे हे हां, हे लागलं पण त्याला असं ओके. आता मी काय करणार आहे, मी याला तुम्हाला लक्षात ना. आता मी काय करतो बघा, लेफ्टहून पॅडिंग वाढवलं हां. तर बघा तुम्हाला लक्षात येईल, लेफ्टहून 20 पिक्सल केलं तर बघा लेफ्टहून जागा जास्त सुटते बघा हां. सॉरी, राईटहून, हे टॉप राईट बॉटम लेफ्ट राईट समजा हां. आता इथं मी 50 केलं बघा, तर राईटहून जागा सुटली दिसतं. इथून लेफ्टहून कमी जागा सुटली, राईटहून जागा सुटली, दिसलं हां. आता तसंच आता इथे 12च राहू दे आपल्याला. तसंच खालून समजा मी 40 केलं बरं का. आता खालून बघा जागा तू सुटली, 10 केलंय. दिसते का. हां सॉरी, इथे 12 करतोय. खालून जागा सुटली, दिसलं. टॉप राईट बॉटम लेफ्ट कसं चालतं, दिसलं. गुड, फाईन. तर आता बघा आपल्याला असं दाखवायचे हे अल्टिमेटली हां. तर आता आपण आता ह्याला असं दाखवण्यासाठी ना आपल्याला इथं ह्याला बॉर्डर लावायला लागेल. ओके, तर आपल्याला थोडी ह्याच्यात पाहिलं तर बघा, हा थोडा लाईट ग्रे कलर आहे आणि बाहेरच्या बॉर्डरला थोडासा डार्क ग्रे कलर थोडासा, राईट. तर आणि बॉर्डर किती आहे, खूप जाड आहे का, नाही. 1 पिक्सल आणि सॉलिड हां. आणि नंतर हॅश CC 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 हां. हा थोडासा डार्क कलर आहे बघा, बॉर्डर यायला लागली. ओके, पण ना हा हे तुम्हाला दिसतंय का, हे ह्याच्यात एकामेकांमध्ये घुसतंय हां. त्यासाठी आपण ह्याला आता आपण ह्याला देणार आहे डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. लक्षात आलं हां. कारण आधी ते कॅरेक्टर सारखं दिसायचं, एका मागोमाग एक ओव्हरलॅप होत होतं हां. आता ते प्रत्येकाला त्याची जी त्याला जेवढी जागा लागते तेवढी जागा ते घेतं आणि मग पुढे जातं. ओके ओके. आता बाहेर मी एक नवीन टॅग टाकणार आहे, त्याला म्हणतात डिव. ओके, आणि /डिव. डिव कसं काय करतं माहिती आहे, डिव टॅग त्याला हां. डिव टॅग तुम्हाला एक स्क्रीनची पूर्ण विड्थ घेतं हां. आपण डिव टॅग पुढे खूप डिटेलमध्ये शिकणार आहे, त्यामुळे आपण आता त्याच्यावर आपण हे नंतर बोलू, ठीक आहे हां. आता ह्याच्यामध्ये आणि आपल्या टॅगमध्ये काय फरक पडला पण, त्याला गोल आहे, राईट. आता आपण काय बॉर्डर आधी आपण डिस्प्ले सॉरी आपल्या बॉर्डरचं काय आहे ते बघू, हे तर बघूया ना, बॉर्डर कशी करता येते बघा. आता बॉर्डरमध्ये ना पहिला जो कॅरेक्टर आहे ते 2 पिक्सल्स आहे ना, त्या बघ जाड होत जाईल. आता 4 केली बघा, दिसली बॉर्डर जाड होत गेली, पण आपल्याला 1 पिक्सल्स हवे हां. आता सॉलिडच्या ऐवजी ना इथे बघ काय व्हॅल्यू सांगितल्यात मी सॉलिड ऐवजी, डॉटेड डॅश्ड हां. तर आपण डॉटेड करून पाहू हां. कुठे गेलं डॉटेड, त्याची मग बॉर्डर डॉट काय नाही झालं आहे बघा बारीक. आता तुम्हाला दाखवतो मी काय करतो, जाड बॉर्डरला जाड करतो आणि मग डॉटेड आहे बघा. तुम्हाला हे बघा लक्षात आलं, फाईन. आणि पिक्सल मध्ये होतं म्हणून दिसत नव्हतं, राईट. त्यामुळे इथं मग आपल्याला सॉलिडच हवी आहे, डॉटेड नको आहे हां. आणि कलर आपल्याला कलर तुम्हाला माहितीच आहे हां. समजलं. आता पुढचं आपल्याला यूट्यूब सारखंच करायचं, राईट. असं गोल झालं पाहिजे, राईट. आता जर याला 50% गोल केलं ना तर गोल हे ॲक्च्युअल राऊंड तयार होतील, पण आपल्याला थोडंसंच गोल हवं आहे तिथे, राईट. त्यामुळे बॉर्डर रेडियस देतोय. तर आता आपण असा विचार करूया की हा जो आपला असा बॉक्स आहे ना, त्याच्या प्रत्येक एंडला असे छोटे सर्कल आहेत हां. आणि त्या सर्कलचं रेडियस किती असावा, रेडियस तुम्हाला माहिती आहे, शिकवलंय ना, सेंटर पासून एज पर्यंत डिस्टन्स हां. तर तो मी 32 पिक्सल्स इथे देतोय, म्हणजे बघा आता तो एक्झॅक्ट युट्यूबच्या आणि आता मी याला एक फॉन्ट पण लावतोय, फॉन्ट
फॅमिली. आणि हा यूट्यूबचा फॉन्ट मला कुठला आहे माहिती नाही, पण हा एरियल असू शकतो, माहित नाही, आय एम नॉट शुअर. आपण ट्राय करू एरियल हेल्वेटिका. त्याच्याने कलर चेंज झाला. नाही बघ सेम. ओके. आणि यूट्यूबचा फॉन्ट साईज पण थोडासा आहे बघा. इथे पाहिलं तर बघा इथे फॉन्ट थोडा साईज पण कमी आहे. थोडा कमी आहे. हां, तर आपण याला काय करू, फॉन्ट साईज आणि 14 पिक्सल दिस वाटतंय मला. ओके. हां, आता perfect. आता हा यूट्यूबच्या जरा दिसायला लागला. ओके. हा. आता या दोघांच्या मध्ये बघा इथे थोडीशी जागा, इथे आपली एकदम चिकटून आलं आहे, ह्याच्याकडे जागा जास्त आहे, राईट. हो. त्यासाठी हा टॅग मी तुम्हाला अजून शिकवला नाही आहे, म्हणजे आपल्या ह्या लिस्टमध्ये नाही आहे. पण एक गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला करता येतं की मार्जिन. हां, तर मार्जिन हां आणि राईट. हां, आता मी 5 पिक्सल देतो आहे. तर बघा थोडीशी जागा वाढली त्यात. Space नाही. 8 पिक्सल म्हटलं, हे बघा इथली हे स्पेस वाढली, better राईट. हो. राईट. आता मला काय हवं आहे, खालच्या लाईनवर नाही आलं पाहिजे. तेव्हा मी ड्यू आहे ना, ह्याला एक क्लास करू आपण. याला क्लास हां इक्वल टू चिप्स एस. एस हे चिप आहे, ह्याचे चिप्स आहे. हां, तो लिहू आपण चिप्स. आणि व्हाईट स्पेस नो रॅप. रॅप म्हणजे काय, एंडला असं रॅपिंग होते ना, खाली येते. हां, तर त्याला नो रॅप असं केलं तर बघा हे सगळं एका लाईनमध्ये येतं, राईट. आणि आता हॉरिझॉन्टल स्क्रोल आलाय. हां, ते युट्यूब मध्ये पण तसंच आहे. राईट. आणि तुम्ही याला विड्थ वगैरे देऊ शकता नंतर. आणि आता फक्त हे रॅप होणार नाही, तर हे दोन मार्जिन राईट आणि व्हाईट स्पेस हे दोन आपण मी तुम्हाला अजून त्याच्यात डिटेल दिलेले नाही आहेत, पण सोपे आहेत. मार्जिन लक्षात आलं तुम्हाला. मार्जिन मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे पुढच्या ह्याच्यात. ओके. तर जेव्हा आपण इतर गोष्टी बघूया, लेआउट्स आणि व्हाईट स्पेस म्हणजे व्हाईट स्पेस नो रॅपचा अर्थ असाच होतो की पुढच्या लाईनवर आपोआप रॅप होऊ नये. ओके फाईन. तर आपण आज एक कॉम्पाऊंड बनवला, पण आता मला अजून एक करायचं. तुम्ही पाहिलं का इथे क्लास चिप इतक्या वेळा लिहिलं मी. हां, आणि मी एक सिलेक्टर तुम्हाला मगाशी सांगत होतो बघा, हा वाला की सिलेक्टर आणि स्पेस चाइल्ड असं म्हणलं की ह्या सिलेक्टरच्या आतले सगळे चिल्ड्रन जे मॅच होतात, जसं मी एकदा म्हणलं डॉट चिप्सच्या आतले स्पॅन सगळ्यांना क्लास लागावा, सगळ्यांना हे लागावं. हां, तर मी आता काय करतो, हा चिप क्लास काढून टाकतो. आणि ह्याच्या इथे येते की डॉट चिप्स, ज्याला ज्या पण एलिमेंटला डॉट चिप्स असा क्लास लावला आहे. हां, त्याच्या आतमध्ये जेवढे काही स्पॅन आहेत, स्पॅन टॅग आहेत. हां, तर बघ इथे मी डॉट नाही लिहिला बरं का. डॉट चिपच्या आतमध्ये स्पेसमध्ये जेवढे काही स्पॅन टॅग आहेत, हां, ते सगळ्या स्पॅन टॅगला लावा. त्यामुळे काय होतं बघा, मी हा खालचा चिप क्लास काढून टाकला. हा ते ऑटोमॅटिकली होईल. ऑटोमॅटिकली होणार आहे त्याला. आता बघा इथे 1 2 3 4 इकडे सगळीकडे लागलाच नाही, कारण मी फक्त त्याच्या पॅरेंटला इथे ड्यू आहे ना, याला लावलेला आहे, सेव्ह केलं, फाईल सेव्ह केलं आहे. हां, तरी सुद्धा हे असं आहे वगैरे. आता मी इथे आता डॉट चिप स्पॅनमध्ये सुद्धा मी कलर 2 मिनटं इथे ह्याला इथे ब्लू केला. हां, कसं झालं, बॉर्डर ब्लू झाली. हो. ओके झालं. ओके. आता यापैकी एक चिप सिलेक्टेड असते बघा, इथे बघ ऑल दिसले. तर हां, तर आपण काय करू त्याचा शकतो, कलर वेगळा आहे. हां, तर आपण काय करू आता, बस सगळ्याला हे बॉर्डर आहे, फक्त त्याला आपण वेगळा कलर देऊया. इथे फक्त क्लास इक्वल टू सिलेक्टेड असं नाव देऊ. हां, ठीक आहे. आणि आता मी काय म्हणतो, चिप्सच्या आतमध्ये ज्याला पण डॉट चिप्स अशा पॅरेंट अशा क्लास, ह्याला चिप्स आहे ना, डॉट चिप्स पॅरेंट असलेल्याच्या आतमध्ये कुठे पण जर परत कुणाला डॉट सिलेक्टेड असेल, हां हां, तर आपण कलर बॅकग्राऊंड कलर काय करायचा, डॅश कलर हा आपण काय करू, थोडं डार्क घेऊ. डार्क ग्रे. अजून घेऊ 6 वगैरे. ओके, डार्क घेतला आणि त्याचा टेक्स्टचा कलर काय करतो मी, कलर हा व्हाईट करून टाकू. FF. मी तुम्हाला काल शिकवलं, हे सगळे कलर मला आता पार्ट झालेत, तुम्हाला होतील थोड्या दिवसांनी.
अशाला आता अजून सेम दिसत. तर हा ऑल जसा आहे तसंच आपण हे पण पाहिलं. हां, हो. फक्त अजून एक गोष्ट मला असं वाटतं की थोडं नाही, ह्यांचा फॉन्टच वेगळा दिसतोय. कशाला तर आपण आता यूट्यूब सारखे चिप कॉम्पोनंट कम्प्लीट केलेला आहे. ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आज आपण ऍक्च्युअली एक लाईव्ह कॉम्पोनंट बनवलाय जो youtube.com वर वरती बघायला मिळतो, राईट? आणि तो कॉम्पोनंट बनवताना स्टेप बाय स्टेप करून कसं गेलो. पहिल्यांदा फक्त कलर लावला, मग बॉर्डर लावली, मग पॅडिंग केलं, मग बॉर्डरला रेडियस देऊन गोल केलं, नंतर त्याला टेक्स्ट रॅप होऊ नये म्हणून हॉरिझॉन्टल स्क्रोल दिला जसा युट्यूबवर होतो, राईट? असेच आपण खूप कॉम्पोनंट बनवणार आहे. हा थोडासा सिलेक्टर थोडासा टफ पार्ट होता. याला रिवाइज करा, पॉज करा, प्रत्येक गोष्ट पॉज करून 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 बघा. खूप प्रॅक्टिस करा तुमच्या मनाने. आपल्या वेगवेगळे पॅराग्राफ वेगवेगळे CSS लिहून, मी जसं म्हणलं की कॉमन काढायला कॉमा सेपरेटेड CSS लिहिता येते, तसंच टॅगने लिहिता येतं, क्लासने लिहिता येतं, आयडीने लिहिता येतं. तसंच जसं मी दाखवलं शेवटी की चिप्सच्या आतमध्ये सगळ्या स्पॅनला म्हणजे असं CSS लावता येते. हे सगळ्याची खूप प्रॅक्टिस करा, कारण ह्याचा पुढचा व्हिडिओ अजून अवघड असणार आहे. ह्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍक्च्युअल दुसरा एक कॉम्पाउंड बनवणार आहे कुठला तरी, आणि त्याच्यासाठी ह्याची प्रॅक्टिस होणं खूप जरुरी आहे. आणि आता पुढचे व्हिडिओ थोडे अवघडच होत जाणार आहेत. तर प्रॅक्टिस इज मस्ट, आणि प्रॅक्टिस सुरू करून होमवर्क करणं मस्ट आहे. ओके, आता तुमचा आजचा होमवर्क आहे की आपण जे बॉर्डर रेडियस वापरलं राईट, आणि चिप्स बनवले, ते सेम चिप्स तुम्हाला बनवून दाखवायचे आहेत. हां, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला जे सिलेक्टेड सगळ्या चिप्स आहेत ना, ते सगळ्या चिप्स आहेत ते डार्क पाहिजेत. डार्क जसे आपले सिलेक्टेड चिप होती, आणि जी सिलेक्टेड चिप आहे ना ती व्हाईट पाहिजे. आणि हे सगळं वेगळ्या बॅकग्राऊंडवर पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंडवर नाही पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला जो बाहेरचा जो चिप्स आहे ना कंटेनर, त्याला क्लास लिहून त्याला कलर लावायला लागेल. कारण सगळं पेज तुम्हाला व्हाईट ठेवायचं आहे. फक्त तो चिप्सचा जो बॉक्स आहे तेवढा पार्ट जो डीव आहे ती वेगळ्या रंगाची पाहिजे, आणि आतल्या वेगळ्या रंगाची पाहिजे, राईट? तर असं एवढंच फक्त करून मला दाखवा. एवढंच होमवर्क आहे, सिम्पल होमवर्क आहे. चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.